रोखायचं त्यांची रणनीती पाहूया आता या सामन्यामध्ये कितपत कामी येते ती. दोन्ही संघ अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेले हे संघ, मातब्बर असा खेळाडूंचा भरणा दोन्ही संघांमध्ये आता एकमेकांच्या विरोधात लढतायत. यावेळेस सलामीला येतोय तो अनमोल आणि जितू, नॉन स्ट्राईक एंडला आहे तो जितू, स्ट्राईकवर आहे तो अनमोल आणि गोलंदाजीसाठी येतोय तो आणि गोलंदाजीसाठी येतोय तो प्रथम. 4 षटकांचा होणारा हा सामना. पहिल्या एका षटकासाठी मर्यादित असं क्षेत्ररक्षण असणार आहे, त्यामुळे पाहूया कितपत फायदा उचलता येतोय तो फलंदाजांना आणि त्यांच्या धावांवर कितपत अंकुश लावण्यात यश मिळते ते प्रथम. याला खूपच नावाजलेला असा हा प्रथम सामना करतोय तो अनमोल. याचा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा प्रथम याचा सामना करतोय तो अनमोल. 4 षटकांचा होणारा सामना, स्लॉग ओव्हरचं षटक, महत्वाचं षटक प्रथम याचा. प्रथम याचा पहिला चेंडू सुरेख असा तिथे टोला लगावला होता, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे हजर. एका धावेवर समाधान. सांघिकाने वैयक्तिक धावांचं खातं खोलतंय या एका धाव्याने. चांगली अशी सुरुवात दोन्ही संघांसाठी, कारण पहिल्या चेंडूवरती एकच धाव दिली जाते आणि पहिल्या चेंडूवर एका धावाने खातं खोलण्यात यश मिळते ते वेताव समी संघाला. दुसऱ्या राऊंडचा होणारा सामना पाहूया कोण पुढच्या फेरीत दाखल होतोय, कोण परतीच्या मार्गाने परततोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा चार षटकांचा होणारा सामना. सलामीला आलेला अनमोल याच्या बॅटमधून सांघिकाने वैयक्तिक धावांचं खातं खुललं होतं पहिल्या चेंडूवर. आता दुसऱ्या चेंडूचा सामना करतोय तो जितू. यावेळेस उंच हवाई सफर करत चेंडू जातोय षटकारासाठी. वैयक्तिक धावांचं खातं खुलतंय या षटकाराने. निश्चितच जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा प्रयत्न असणारे असे मनसुबे दाखवून दिले त्यांनी, कारण ज्यावेळेस जितू सलामीला आला तेव्हाच मनसुबे समजले होते ते वेताव समी संघाचे. आणि आता जितूला रोखायचं असेल तर निश्चितच प्रथमला कसोशीने प्रयत्न करावा लागणार आहे, कारण जितका चांगला जरी जितू चांगला बॅट्समन असला तरी उत्तम अशी गोलंदाजी आहे ती प्रथम याची. पुन्हा एकदा तडाखेबाज फटका, दूरवर गेलेला हवाई सफर करत चेंडू षटकारासाठी. पुन्हा एक षटकार, 2 चेंडूवरती 2 लगातार षटकार खेचलेत. 12 धावा, वैयक्तिक 12 धावा आणि पहिल्या चेंडूवरती 1 धावा, अशा एकूण 3 चेंडूमध्ये 13 धावा जमा केल्यात त्या वेताव समी संघाचा जितू आणि अनमोल याने. पहिलं षटक स्लॉगवरचं षटक, मर्यादित असं क्षेत्ररक्षण असल्या कारणाने निश्चितच थोडासा ॲडव्हान्टेज असतो तो फलंदाजांना. त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय तो जितू याने. लगातार 2 षटकार खेचण्यात यश मिळालंय. 3 चेंडूमध्ये 13 धावा फलकावर लागतात. 4 षटकांचा होणारा सामना, दुसऱ्या राऊंडचा सामना. जो संघ जिंकेल तो तिसऱ्या फेरीत दाखल होणार आहे आणि जो संघ हारेल त्याला मात्र परतावा लागणार आहे. 2-3 चेंडू 13 धावा. स्ट्राईकवर आहे तो जितू आणि जितूसाठी क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. पुन्हा एक उंचावर मारण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र चकवा खाल्लाय आणि झेल बाद होतो तो जितू. बॅटची कडा घेतली होती आणि पुन्हा एकदा कमबॅक. मी मगाशीच म्हटलं होतं प्रथम खूपच चांगला गोलंदाज आहे. जरी 2 षटकार लगातार मारले असते तरी त्याचे मनसुबे काही त्याने ढासून दिलेले नाहीत आणि आता मात्र त्यांनी फसवलंय ते जितू याला. यावेळेस आउटस्विंग टाकलेला चेंडू बॅटचा ठीकसा पट्ट्यात आला नव्हता. फ्रंटफुट लावून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूने बॅटची कडा घेतली आणि 30 यार्ड्समध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण झालंय तिथे. पहिला झटका मिळतोय जितू याच्या स्वरूपात. खूपच मोठा झटका म्हणावा लागेल तो वेताव समी संघाला. पहिल्या षटकामध्येच जितू बाद होतोय. 2 षटकाराची आतिषबाजी केली होती त्याने, परंतु त्या धावांवर आता अंकुश लागतोय. 13 धावा, 4 चेंडू 13 धावा आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो अक्षय. या आधीच्या पहिल्या राऊंडच्या सामन्यामध्ये अक्षय आणि जितू यांनी दोघांनी खूपच सुरेख अशी कामगिरी केली होती. पाहूया काय करतायत ते यावेळेस आपल्या संघासाठी. अजूनही स्लॉग ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक. 13 धावा फलकावर लागल्या 4 चेंडूमध्ये. उर्वरित 2 चेंडूमध्ये निश्चितच जास्तीत जास्त धावा
बनवण्याचा प्रयत्न असणार आहे तो फलंदाजांचा, परंतु त्यांना कितपत रोखण्यात यश मिळतंय ते गोलंदाज प्रथम याला. चांगली अशी आतापर्यंतची गोलंदाजी प्रथम याची. जरी पहिल्या चेंडूवरती केवळ एक धाव दिली होती त्यानंतर आणि एक धाव दिल्यानंतर स्ट्राईक रोटेट झालं होतं, जितू स्ट्राईकवर आला होता, परंतु जितूने त्यावेळेस लागोपाठ 2 षटकार खेचले, परंतु त्यानंतर मात्र कमबॅक केलं प्रथम याने आणि त्याने आपला बदला पूर्ण केला. जितूला तंबूत धाडले आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो अक्षय. अजूनही 2 चेंडू शिल्लक. धुरंधर फलंदाज अक्षय यावेळेस सामना करतोय तो प्रथम याचा. स्लॉग ओव्हरचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 4 षटकांचा होणारा सामना. अजूनही 20 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4 चेंडू 13 धावा. यावेळेस मात्र चेंडू सरळ जातोय यष्टी रक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये. चांगला असा हा चेंडू होता, ऑफस्टिकच्या टाकलेला चेंडू आणि रिव्ह्यू मागतायत बॅट्समन यांनी रिव्ह्यू घेतलाय वाईटसाठी. आणि रिव्ह्यू सक्सेसफुल. वाईटचा इशारा. थोडासा स्वैर मारा झाला होता. चांगली अशी लाईन लेंथ आहे प्रथम याची, परंतु थोडासा बाहेरच्या दिशेने गेलेला भरकटलेला हा चेंडू होता. वाईटच्या स्वरूपात अवांतरच्या स्वरूपात एक धाव वाढते. 4 चेंडू 14 धावा. आणि यावेळेस सेम डिलिव्हरी. यावेळेस मात्र फेअर डिलिव्हरी म्हणावी लागेल. मागे टाकलेला चेंडू जो रिव्ह्यू सक्सेस झाला होता बॅट्समनचा, यावेळेस मात्र रिव्ह्यू घ्यायला चान्सच दिला नाहीये. सेम लाईन लेंथनी गोलंदाजी प्रथम याच्याकडनं. निश्चितच उल्लेखनीय अशी गोलंदाजी, उल्लेखनीय कामगिरी करतोय. खूपच सुरेख गोलंदाजी करतोय प्रथम. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सेम चेंडू टाकला होता, परंतु यावेळेस मात्र फलंदाज सरस होतोय आणि हा षटकार जातोय. आणि अशा रीतीने धावसंख्या झपाट्याने पुढे सरसावते. षटकाराने हे षटक संपतंय. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या झाली ती 20. या षटकाचं विश्लेषण सांगायचं म्हटलं तर प्रथम याचं स्लॉग ओव्हरचं षटक होतं. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवर तर षटकार, चौथ्या चेंडूवरती षटकार मारणारा जितूला बाद केलंय. 5व्या चेंडूवर अवांतरच्या स्वरूपात टाकला होता, त्यानंतर निर्धाव चेंडू टाकला आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र थोडासा टप्पा चुकला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. अक्षयाने षटकार खेचलाय. निश्चितच या खूपच महत्त्वाच्या ठरत असतात त्या शेवटच्या चेंडूवरच्या धावा. 6 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावर लागतायत. आणि आता गोलंदाजीसाठी येतो तो प्रीतम. चार षटकांचा होणारा सामना. पहिल्या षटकामध्ये चांगल्या अशा सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यश आली आहे. एका गड्याच्या मोबदल्यात जो गडी बाद झाला होता त्यांनी त्याचं काम पूर्ण करून गेला होता तो जितू. 2 षटकार खेचले होते. दरम्यान पुढचा षटक प्रीतम याचं यावेळेस चेंडूने उंची गाठली आहे, परंतु अंतर काही गाठू शकत नाही. खूपच सुरेख असा प्रयत्न केला होता तिथे, परंतु दरम्यान 2 धावा धावून पूर्ण. सेफ झोन मध्ये चेंडू पडला होता. निश्चितच थोडीशी रिस्क होती. चांगला असा स्ट्रोक खेचता आला नव्हता. अनमोल याला बॅटची कडा घेऊन चेंडू नो मॅन झोन मध्ये पडला आणि अशा रीतीने 2 धावा त्या दरम्यान धावून पूर्ण केल्या. धावसंख्या दोन्ही पुढे सरसावले. धावसंख्या झाली ती 22. एक गडीच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 22. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरनं मारलेला चेंडू. सेम शॉट. यावेळेस पुन्हा नो मॅन झोन मध्ये चेंडू पडतोय. दुसरी धाव धावून पूर्ण करतात. खूपच सुरेख असं चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं. जिथे अपेक्षेप्रमाणे 1 रन घेतील असं वाटत असतं त्यावेळेस मात्र 2 धावा धावून चपळाईने पूर्ण करता येते दोन्ही फलंदाज. प्रत्येक चेंडूवर धावा जमा करण्याचा त्यांचा मनसुबा इथे स्पष्ट होतोय. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा. अशा 2 चेंडूमध्ये 4 धावा. पहिल्या थोडंसं महागडं ठरलं होतं ते षटक प्रथम याचं. त्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या. त्यानंतरचं दुसऱ्या षटकाची जबाबदारी होती ती प्रीतम याची. प्रीतम याच्या 2 चेंडूमध्ये 2-2 धावा घेऊन 4 धावा जमा केल्या. दरम्यान पुढचा चेंडू. यावेळेस रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी.
धावसंख्या होते ती 25. चांगली अशी आतापर्यंतची यशस्वी अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती प्रीतम याच्याकडनं. पहिल्या षटकामध्ये जितू हा जरी बाद झाला असला तरी त्याने 2 लगातार षटकार मारले होते. आता पाहूया या चेंडूमध्ये या षटकामध्ये काय करतोय तो अक्षय. आणि सुरेख असा चेंडू हाताळलाय तिथे. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या ग्लोव्स मध्ये. दरम्यान निर्धाव टाकलेला चेंडू. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर 1 धाव घेतली गेली अनमोल्याने आणि स्ट्राईक रोटेट केला. आता स्ट्राईकवर आलाय तो अक्षय. त्याला काही चेंडू समजला नव्हता. निर्धाव गेलेला चेंडू. 4 चेंडूमध्ये 5 धावा घेण्यात यश मिळालंय. निश्चितच मागील षटकाची भरून काढली, उणी भरून काढली ती प्रीतम याने. अजूनही 2 चेंडू शिल्लक. सामना करतोय तो अक्षय. यावेळेस फुलटॉस टाकलेला चेंडू लो फुलटॉस होता. चांगलासा क्षेत्ररक्षण झालंय तिथे. दरम्यान एकदा धावून पूर्ण. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. आतापर्यंतचं यशस्वी षटक म्हणावं लागेल. प्रीतम याच्या माध्यमातून पहिलं महागडं ठरलेलं षटक त्याची पूर्णतः कसर भरून काढली होती प्रीतम याने. प्रीतम याचे आतापर्यंत 5 चेंडू झालेत. 5 चेंडूमध्ये अवघ्या 6 धावा काढण्यात यश मिळाले ते वेताव समी संघाचा अक्षय आणि अनमोल याला. मी तर म्हणे खूपच यशस्वी षटक ठरले, परंतु अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे निश्चितच. खूपच महत्वाचा चेंडू. बॅटचा ठीकसा पट्ट्यात आलेला नाही. एकच धाव धावून पूर्ण होते आणि एका धावेवर समाधान. सुरेख असा क्षेत्ररक्षण, अचूक असा थ्रो, एका धावेवर समाधान. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 27. पहिल्या षटकात 20 धावा कुठून काढल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मात्र प्रीतम याने पहिल्या षटकाची उणी भरून काढली. अवघ्या 7 धावा दिल्यात. अक्षय आणि अनमोल या धुरंधर फलंदाजांना बांधून ठेवण्यात, जकडून ठेवण्यात प्रीतम याला यश मिळाले. आणि आता 2 षटक 27 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. त्याच्यानंतर आता तिसऱ्या षटकाची जबाबदारी आहे ती तिसरं षटक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय तो पंकज. नावाजलेला असा हा हरिओमचा संघ, उत्कृष्ट असा गोलंदाजाचा फलंदाजाचा भरणा असलेला संघ, तितकाच उत्कृष्ट असे हे फलंदाज आणि गोलंदाजाचा संघ असणारा वेताव समी संघ यांच्याशी सामना करतो. यावेळी शॉर्ट पिच टाकलेला चेंडू पॉइंटच्या डोक्यावर नोटा लावून काढलाय आणि अशा रीतीने हा चौकार. या षटकाची सुरुवात ही चौकाराने झाली आहे. धावसंख्या 4 ने पुढे सरसावली आहे. धावसंख्या झाली आहे ती 31. चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं. त्याची पूर्णता उणीव भरून काढली होती ती. दुसरं षटक टाकताना प्रीतम याने अवघ्या 7 धावा दिल्या होत्या आणि आता निश्चितच त्याच प्रीतमच्या गोलंदाजाची पुनरावृत्ती करावी लागणार आहे ती पंकज याला. पंकजाच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. पाहूया अजूनही 5 चेंडू शिल्लक. यावेळेस मात्र अगदी यॉर्कर लेंथचा चेंडू, काहीच ऑप्शन नाहीये तिथे. तरीही दरम्यान 1 धाव धावून पूर्ण केली आहे. स्ट्राईक रोटेट होत आहे. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे ती आता पंकज याच्याकडनं. पहिल्या चेंडूवर जरी चौकार आला असला तरी त्यानंतरचा चेंडू अगदी खोलवर बुंद्यात टाकला. यॉर्क चेंडू टाकला आणि एकच धाव घ्यायला भाग पाडलं ते अनमोल याला. स्ट्राईक रोटेट होत आहे. 2 चेंडूमध्ये 5 धावा जमा केल्या. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 32. यावेळेस फुलटॉस चेंडू आणि अक्षयकडे चुकीला माफी नाही आणि खणखणीत असा हा महत्वाचा षटकार. धावसंख्या आता मात्र झपाट्याने पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 38. 1 गड्याच्या मोबदल्यात 38 धावा फलकावर लागतायत. बघा मगाशीच म्हटलं होतं या आधी या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती चौकार मारला त्यावेळेस थोडंसं पारडं जड ठरलं होतं ते फलंदाजाचं. त्यानंतर मात्र त्याच फलंदाज म्हणजे अनमोल याला अगदी अचूक यॉर्कर मारला होता. यॉर्कर चेंडू टाकला होता. त्या चेंडूवरती 1 धाव मिळाली होती. स्ट्राईक रोटेट झालं होतं. त्यानंतर अक्षय स्ट्राईकवर आला आणि त्यावेळेस त्याला यॉर्क मारण्याच्या प्रयत्नात थोडासा टप्पा चुकला, बॉल चुकला आणि तो फुलटॉस चेंडू झाला आणि त्याला सीमारेषे बाहेर धाडलंय ते अक्षय याने. 6 धावा भरकन वाढतायत. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार प्रहार. अक्षय याच्या बॅट मधनं निघालेला लगातार हा दुसरा षटकार. धावसंख्या 6 ने वाढते आहे. अजब शैलीत हा स्ट्रोक खेळला गेला. सुरेख असा
धावा साकारतायत, 6 धावा वाढतायत, धावसंख्या 6 ने पुढे सरसावते, धावसंख्या झाली ती 44. आणि आता मात्र थोडंसं महागडं ठरत चाललेलं षटक, कारण आतापर्यंत 4 धावामध्ये 4 चेंडूमध्ये 17 धावा चोपून काढल्यात त्या फलंदाजांनी. पुन्हा एक गोलंदाजाच्या अगदी डोक्यावरनं षटकारासाठी पुन्हा एक षटकार, आणि अशा रीतीने षटकारांची हॅट्रिक साजरी केली ती अक्षयाने. चांगली अशी फलंदाजी यावर्षी अक्षय याने मागील टुर्नामेंटमध्ये NP स्पोर्ट्सच्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा जितू सोबत अगदी सुरेख अशी खेळी केली होती. चांगले असे सामने खेळून दाखवले होते, चांगल्या अशा धावा जमा केल्या होत्या. आणि आता त्याच्या साथीला जितू जरी नसला तरी यावेळेस मात्र अनमोल आहे आणि साजेशी अशी खेळी करतोय तो अक्षय. आपल्या संघासाठी लगातार 3 षटकार खेचलेत, षटकारांची हॅट्रिक साजरी केली आहे. निश्चितच उत्साहाचं वातावरण असणार आहे ते वेताव समी संघाकडे. आणि आता या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. 7 चेंडूमध्ये 25 धावा काढल्या त्या अक्षयाने. शेवटचा चेंडू या षटकातला, 4 षटकांचा होणारा सामना. या 4 षटकातल्या सामन्यातला तिसरा षटक घेऊन आलाय तो पंकज याच्या षटकातला शेवटचा चेंडू. लगातार 3 षटकार झालेत. पाहूया शेवटचा चेंडू काय निर्णय देतोय ते. यावेळेस पंचांच्या हात हवेत सरसावत आहेत. थोडासा स्वैर मारा झाला. अवांतरच्या स्वरूपात धावा मिळते. एकूण 2 धावा मिळत आहेत, एक बाईच्या स्वरूपात एक वाईटच्या स्वरूपात. अशा 2 धावा फलकावर लागत आहेत. चेंडू मात्र गणला जाणार नाहीये आणि पुन्हा फेकावला गेला चेंडू. 52 धावा फलकावर लागत आहेत. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तिथे हजर आहेत. एकच धाव. निश्चितच एका धावावर समाधान मानावं लागतं. षटक संपतंय आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 53. या षटकाचं विश्लेषण मानावचं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. अनमोल याने चौकार खेचला तर पॉईंटच्या दिशेने पॉईंटच्या डोक्यावरनं चौकार मारला होता. त्यानंतर लगेचच पुढचा चेंडू यॉर्क टाकला गेला होता. त्या चेंडूवरती कोणतंही उत्तर नव्हतं अनमोलकडे. त्या दरम्यान 1 धाव घेतली गेली. त्यानंतर स्ट्राईक रोटेट झालं आणि त्यावेळेस मात्र रोटेट होणाऱ्या स्ट्राईकवर पंकज याच्या बॉलिंगवर भरपूर बॉलिंगचा खरपूस समाचार घेतला तो अक्षयाने. लगातार 3 षटकार खेचले. त्यानंतर 5वा चेंडू टाकत असताना थोडा वाईट घोषित झाला होता अवांतरच्या स्वरूपात आणि बाईटच्या स्वरूपात. अशा एकूण 2 धावा गेल्या होत्या. त्यामुळे पुन्हा तो चेंडू फेकावा लागला आणि त्या चेंडूवरती 1 धाव मिळाली. आणि अशा रीतीने धावफलकावरती 53 धावा लागल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. आणि आता शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, शेवटचं षटक घेऊन येतो तो गट्टू. सुरेख असा चेंडू गट्टू याचा आणि हलकासा अपील केलं गेलं होतं तिथे लेग बिफोरचं, परंतु नाही, पंचांनी अपील फेटाळून लावलंय. आणि पहिल्या चेंडूवर बाईच्या स्वरूपात लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. आणि आता स्ट्राईक रोटेट होतोय. गट्टू याच्या पहिल्या चेंडूवरती कोणताही सुरेख असा चेंडू हाताळला होता. थोडंसं अपील झालं होतं तिथे लेग बिफोरचं. दरम्यान पुढचा चेंडू. यावेळेस मात्र अनमोलची बॅट बोलतेय, तळपतेय. षटकार खेचण्यात आलाय. या आधीच्या षटकामध्ये अक्षय याने धुरंधर अशी फलंदाजी केली होती आणि या षटकामध्ये पहिला चेंडू वरती 1 धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केल्या. अनमोल स्ट्राईकवर आलाय आणि अनमोलने मात्र पहिला चेंडू धाडलाय तो जोरदार प्रहार केलाय षटकारासाठी. धावसंख्या झपाट्याने पुढे सरसावली. धावसंख्या झाली आहे ती 60. 4 षटकांचा होणारा हा सामना. 4व्या षटकात शेवटचं षटक, हाणामारीचं षटक समजलं जाणारं षटक. पहिल्या चेंडूवरती केवळ 1च धाव घेता आली. त्यानंतरच्या चेंडूवरती अनमोल याने खणखणीत असा षटकार खेचलाय आणि अजूनही 4 चेंडू शिल्लक. पाहूया 4 चेंडूमध्ये कितपत धावा जमा करतोय तो अनमोल आपल्या संघासाठी आणि त्यांच्यावर कितपत अंकुश लावतोय तो वेदांत आपल्या संघासाठी. वेदांत याचा पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय. 1 बाउन्स चौकार. आणि आता मात्र अनमोलला सूर गवसलाय. लगा एक पहिला षटकार, त्यानंतरचा चौकार. अशा एकूण 3 चेंडूमध्ये 11 धावा जमा करण्यात यश मिळाले. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. प्रत्येक फलंदाजाला असं वाटत असतं की शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवायच्या आणि याचा अंदाज
वेदांत्याचा चौथा चेंडू सामना करतोय तो पुन्हा एकदा अनमोल. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न, झेल बाद होतोय. अनमोलची खेळी संपुष्टात येते. एक चौकार आणि एक षटकार मारल्यानंतर कुठेतरी खीळ बसते आणि महत्वाचा गडी बाद होतोय तो अनमोल याच्या स्वरूपात. आणि आता अनमोल याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो भावेश. चांगली अशी खेळी म्हणावी लागेल ती अनमोल याची. एक चौकार एक षटकार खेचला होता, 2-2 धावा घेतल्या होत्या. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले. 4 चेंडूमध्ये 11 धावा जमा करण्यात यश मिळालंय वेताव समिती संघाच्या फलंदाजांना. आणि आता अनमोल याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो भावेश. त्याला गोलंदाजी करतोय गट्टू उर्फ वेदांत. आणि यावेळेस वेदांत याचा खरपूस समाचार घेतला. पहिल्या चेंडूवर वैयक्तिक धावांचं खातं खोललंय ते भावेशाने. अप्रतिम असा स्ट्रोक षटकाराच्या स्वरूपात परावर्तित होतोय आणि 6 धावा वाढताय. धावसंख्या झाली आहे ती 70. खूपच महागडं ठरत चाललेलं आता मात्र हे षटक. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर अनमोलला परत धाडण्यात यश मिळालं होतं. परंतु नुकताच आलेला भावेश याने षटकाराने स्वागत केलं, त्यामुळे थोडंसं महागडं ठरत चाललेलं षटक. या इनिंगचं म्हणजे चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू सामना करतोय तो पुन्हा एकदा भावेश वर्सेस गड्डू. यावेळेस मात्र निर्धाव. बाद होतोय. सुरेख असा चेंडू हाताळला गेला शेवटचा आणि बाद झालाय तो भावेश. 70 धावाचं लक्ष, 71 धावांचं लक्ष, 70 धावा चोपून काढल्या त्या वेताव समितीच्या फलंदाजांनी. खूपच सुरेख असं फलंदाजी पाहायला मिळाली या सामन्यामध्ये. प्रीतम याने चांगली गोलंदाजी केली होती. दुसरं षटक हाताळलं होतं, धावांवर अंकुश लावले होते. परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजांना काही त्याची पुनरावृत्ती करता आली नाही. चांगली अशी गोलंदाजाचा भरणा आहे हरिओम संघाकडे. परंतु यावेळेस मात्र थोडंसं अपयश आलं त्यांना धावा रोखण्यासाठी. परंतु ज्याप्रमाणे प्रभावी गोलंदाजी आहे त्याचप्रमाणे मातब्बर असे खेळाडू, मातब्बर असे फलंदाजही आहेत ते हरिओम संघाकडे. 70 धावा ठोकल्या त्या वेताव समिती संघाने. 71 धावांचं लक्ष आहे ते जिंकण्यासाठी. निश्चितच साजेसं असं लक्ष सामन्याला सुरुवात करायची आहे. थोडा मावळत्याच्या सूर्याकडे बघायचंय सर्वांनी आणि आपला अंदाज घेऊन सामनास होणारा विलंब टाळायचा आहे. मावळतीचा सूर्य सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. थोडं सहकार्य करायचं आहे. वेताव समिती संघ 70 धावा बनवल्या 4 षटकांमध्ये. 71 धावांचं आव्हान आहे ते हरिओम संघाला जिंकण्यासाठी. दुसऱ्या फेरीतला हा सामना, जो सामना जिंकेल तो तिसऱ्या फेरीत दाखल होईल. आणि आता सलामीसाठी येतो तो अमोल आणि महेश. मातब्बर असे दोन्ही खेळाडू
उत्कृष्ट असा फलंदाज असणारे हे दोन्ही खेळाडू. या खेळाडूंकडे खूप वर्षाचा अनुभव पाठीशी. चांगले असे सामने खेळलेले आहेत त्यांनी. खूपशा मॅच जिंकून दिल्यात आपल्या संघासाठी. पाहूया आज काय करतायत. मी आधीच म्हटलं होतं तुम्हाला, ज्याप्रमाणे गोलंदाजाचा भरणा आहे वेतासमी संघाकडे, त्याचप्रमाणे त्यांना तोडीसोड उत्तर देणारे फलंदाजही आहेत ते हरिओम संघाकडे. 15 ते 20 वर्षाचा अनुभव असणारे हे दोन्ही खेळाडू मैदानात उतरले आहेत. स्ट्राईकवर येत होतो अमोल, स्ट्राईकवर येत होतो महेश. आणि नॉन स्ट्राईक एंडवर आहे तो अमोल. गोलंदाजीची धुरा सांभाळतोय तो भावेश. पहिल्या फेरीचा जो सामना झाला होता त्या सामन्यामध्ये भावेशाने अप्रतिम गोलंदाजी केली होती. पहिलं षटक टाकताना म्हणजे मर्यादित असं क्षेत्ररक्षण असताना त्याने अवघ्या 7 धावा दिल्या होत्या एका चौकाराच्या मदतीने. आणि आता पाहूया त्याची पुनरावृत्ती करतो की नाही तो, कारण 71 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हरिओमचा संघ निश्चितच काहीतरी मनसुबे, काहीतरी प्लॅनिंग, गेम प्लॅनिंग करून उतरणार असणार नक्कीच. आणि त्यात इतके अनुभवी फलंदाज, इतके अनुभवी असा फलंदाजांना गोलंदाजी करणं म्हणजे सोपं काम नाहीये. पाहूया काय करतोय तो भावेश. आपल्या संघासाठी स्ट्राईकवर आहे तो महेश. पहिला चेंडू आणि उंचावत गेलाय. दरम्यान चांगला असा प्रयत्न केला होता तिथे, परंतु चेंडू काही आवाक्यात आला नव्हता हर्षाच्या. पहिल्या चेंडूवरती वैयक्तिक सांघिक धावांचं खातं खुलतंय. खणखणीत असा 1 बाउंड चौकार जातोय. चार धावा फलकावर लागतात. पाहूया काय करतोय तो भावेश. आपल्या पुढच्या चेंडूवरती महेश याने सांघिक आणि वैयक्तिक धावांचं खातं खोललंय चौकाराने आणि आपले मनसुबे जाहीर केले, दाखवून दिलेत आपल्या संघासाठी, वेतासमी संघाला. आणि यावेळेस चांगला असा, आणि यावेळेस मात्र स्वैर मारा, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू पंचांच्या हात हवेत सरसावलेत. 1 धाव मिळते. धावसंख्या अवांतरच्या स्वरूपात होईना धावसंख्या पुढे जाते. 1 चेंडू 5 धावा. आणि यावेळेस मात्र जोरदार अपील होतंय तिथे, परंतु अपील फेटाळून लावले आणि अशा रीतीने निर्धाव टाकलेला चेंडू. या सामन्यासाठी पंचांची भूमिका पाहतायत ते हेमंतजी तावडे सर आणि अभिजितजी सावंत सर. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा चांगला असा चेंडू, ऑफस्टिकला टाकलेला चेंडू. चेंडू सरळ जातो यष्टीच्या मागे. निर्धाव गेलेला चेंडू. मी मगाशीच म्हटलं होतं चांगली अशी गोलंदाजी, अनुभवी फलंदाजाला गोलंदाजी करताना अगदी तंत्रशुद्ध पद्धतीने गोलंदाजी करतोय तो भावेश. पहिल्या चेंडूवर जरी चौकार आला असला, त्यानंतर मात्र कमबॅक केले. लगातार 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले. पाहूया काय होतंय ते. आणि इथे मात्र निश्चितच चांगलंसं क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु थ्रो करण्यात थोडीशी घाई झाली. 1 धाव धावून मात्र पूर्ण झाली आहे. धावसंख्या 1 पुढे सरसावते. आता मात्र स्ट्राईक रोटेट होतोय. धावसंख्या झाली आहे ती 6. माफ करा 6. आणि अशा रीतीने अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक. आणि आता मात्र स्ट्राईक रोटेट होतो आणि आता स्ट्राईकवर येतो तो अमोल. लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड असं कॉम्बिनेशन असल्या कारणाने निश्चितच थोडीशी द्विधा मनस्थिती असते ती गोलंदाजाची. आपला जितका अनुभव असतो तेवढा पूर्ण पणाला लावावा लागतो गोलंदाजाला. आणि प्रत्येक चेंज होणाऱ्या स्ट्राईकवरती क्षेत्ररक्षणामध्ये बदल करणं फार गरजेचं असतं. स्लॉग ओव्हरचं षटक असल्या कारणाने मर्यादित असं क्षेत्ररक्षण असतं. दरम्यान पुढचा चेंडू, पहिला चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू हवेत उडालाय. तिथे अचूक असा झेल घेतलाय. खूपच महत्वाचा गडी बाद केलाय तिथे बाळा याने. सुरेख असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. खूपच दूरवर धावून चांगला असा अंतर पार केलंय बाळा याने आणि अचूक चेंडू हेरलाय, अचूक अंदाज घेतलाय, अचूक झेल टिपलाय आणि खूप मोठा झटका म्हणावा लागेल ते अमोल याला. आपलं खातंही खोलता आलेलं नाही. अमोल याला 5व्या चेंडूवर बाद झालाय. भावेशाच्या या षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती महेश याने जोरदार प्रहार केला होता, चौकार खेचला होता, परंतु त्यानंतर मात्र कमबॅक केलं. एक अवांतरच्या स्वरूपात वाईट चेंडू टाकला, परंतु 2 निर्धाव टाकण्यात यश मिळालं. 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळालं होतं ते भावेशाला. सुरेख अशी गोलंदाजी. जर एखाद्या गोलंदाजाला पहिल्या चेंडूवर जर प्रहार झाला तर निश्चितच थोडीशी त्याची मनस्थिती थोडीशी डगमगलेली असते, परंतु त्यातही सावरले त्याने स्वतःला आणि अचूक असा मारा केलाय फलंदाजांवर आणि त्याचा शिकार, पहिला शिकार झालाय तो अमोल. गोल्डन डकचा शिकार झालाय अमोल. पहिल्याच चेंडूवरती धावांचं खातंही न खोलता तंबूत परतला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो
प्रीतम, पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड फलंदाज, पुन्हा एकदा तोच गोलंदाज भावेश, पुन्हा एकदा तोच चेंडू तोच क्षेत्र, परंतु यावेळेस मात्र फलंदाज सरस होतोय. पहिल्या चेंडूवर वैयक्तिक धावांचं खातं खोलले प्रीतम याने चौकाराच्या स्वरूपात. धावसंख्या झपाट्याने पुढे सरसावते. धावसंख्या 4 ने वाढले. धावसंख्या झाली ती 10. पहिल्या षटकामध्ये दुहेरी धावा गाठण्यात यश मिळते ते हरिओम संघाला. 71 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला संघ आतापर्यंत 10 धावा जमा केल्यात. उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल मला भावेशाची, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार खेचल्यानंतर त्याने कमबॅक केलं. त्यानंतर चांगले चेंडू असे हाताळले. थोडक्यात विश्लेषण सांगायचं म्हटलं तर पहिल्या चेंडूवर 4 धावा, त्यानंतर वाईट चेंडू टाकला गेला, त्यानंतर लगातार 2 चेंडू निर्धाव टाकले, त्यानंतर चौथ्या चेंडूवरती 1 धाव मिळाली, 5व्या चेंडूवर गडी बाद केला आणि 6व्या चेंडूवर 1 चौकार. भूतासमी संघाचे खेळाडू जयेश थोरात यांचं हार्दिक स्वागत. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय तो दादू. या आधीच्या पहिल्या सामन्यामध्ये चांगली अशी गोलंदाजी केली होती तर दादू याने. पाहूया आता काय करतोय. त्यावेळेस 5 षटकांचा सामना होता, त्याने 3रं षटक हाताळलं होतं. यावेळेस मात्र थोडीशी पदोन्नती मिळते त्याला. 2रं षटक हाताळण्यासाठी पुढे सरसावलेत, कारण मर्यादित क्षेत्ररक्षण संपलेलं आहे. पाहूया आता काय करतोय तो दादू. स्ट्राईकवर आहे तो सलामीला आलेला महेश. धुरंधर असा हा फलंदाज. खूपशे सामने त्याने आपल्या संघासाठी जिंकून दिलेले असा हा फलंदाज. त्याचा सामना करतोय तो दादू. राईट मोर द विकेटचा मारा. दादू याचा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. क्षेत्ररक्षण चांगलंय. यावेळेस लो फुलटा टाकला चेंडू आणि तिथे फसलाय महेश. आणि अचूक असा झेल टिपलाय तिथे क्षेत्ररक्षकाने. अचूक असा झेल टिपलाय. खूपच कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण थोडासा खालून आलेला चेंडू अचूक असा हेरलाय तिथे आणि अप्रतिम असा झेल घेतलाय. आणि सलामीला आलेला महेशही माघारी परततोय. आणि आता महेशाची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो. सलामीला आलेला अमोल आणि महेश तंबूत परतले आहेत. महेश यांनी चांगला असा प्रयत्न केला होता. त्याच्या बॅटमध्ये एक चौकार निघाला होता. त्यानंतर पहिलं षटक संपलं, म्हणजे स्लॉगवरचं षटक संपल्यानंतर चांगला स्ट्रोक खेळण्याच्या नादात हरिओम संघाचा 12वा खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश मिळाले ते दादू याला. दरम्यान पुढचा चेंडू दादू याचा आणि चांगला असा चेंडू होता. जर चेंडूने उसळी घेतली नसती तर निश्चितच चेंडू हा स्टंप घेऊन गेला असता, परंतु चेंडूने उसळी घेतली थोडीशी आणि चेंडू सरळ गेलाय. तर यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये चांगला असा टर्न मिळाला तिथे. पुन्हा एक निर्धाव टाकलेला चेंडू. हरिओम संघाचा 12वा खेळाडू पहिल्या चेंडूवर गडी बाद केला होता. दुसऱ्या चेंडू निर्धाव टाकलाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिला चेंडू भावेश आणि पहिलं षटक भावेशाने टाकलं होतं, त्यामध्ये 10 धावा मिळाल्या होत्या, काढण्यात आल्या होत्या. पाहूया आता दादू काय करतोय तो आपल्या संघासाठी. दादू याचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे हजर. दरम्यान एकदा धावून पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न दिसत नाहीये. चांगलं असं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू कलेक्ट केलाय. आता मात्र स्ट्राईक रोटेट होत आणि स्ट्राईक वर येतो तो प्रीतम. हा सो प्रीतम ज्याने आपल्या पहिल्या चेंडूवर वैयक्तिक धावांचं खातं चौकाराने खोललं होतं, तोच प्रीतम लेफ्ट हँडेड फलंदाज. पाहूया काय करतो तो आपल्या संघासाठी. खूपच जबाबदारी पडली आहे ती प्रीतम याच्या खांद्यावर, कारण सलामीला आलेला अमोल आणि महेश स्वस्तामध्ये परतलेत, तंबूमध्ये परतलेत. 71 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा संघ आतापर्यंत 11 धावा जमवू शकलाय, परंतु अजूनही खेळ खूप बाकी आहे. लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड असं कॉम्बिनेशन. यावेळेस राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा दादू याच्याकडनं. यावेळेस उंच घेतलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यात आहे. पाहूया काय करतोय. आणि यावेळेस मात्र तिथे झेल सुटतोय लॉंगांच्या क्षेत्ररक्षकाकडनं आणि प्रीतमला एक जीवनदान मिळतंय. त्या दरम्यान एकदा धावून पूर्ण. भावेश याच्याकडनं थोडीशी गफलत झाली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 12.
अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलं होतं, त्यानंतर निर्धाव टाकला होता चेंडू, त्यानंतर लगातार 2 चेंडूवर एक एक अशा 2 धावा जमा केल्यात. 5वा चेंडू या षटकातला दादू याचा. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. सीमारेषेचा क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव धावून पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडंसं मिसफील्ड झालं तिथे आणि 2 धावा धावून पूर्ण. ज्यावेळेस गोलंदाजी करतो त्यावेळेस क्षेत्ररक्षकाने निश्चितच त्याला साथ दिली पाहिजे. त्यामुळे पूर्ण संघाचं मनोबल उंचावतं. त्यामुळे यावेळेस थोडंसं मिसफील्ड झालं, परंतु या आधीचा झेल मात्र त्याने अचूक टिपला होता. त्यामुळे ते विसरून चालणार नाही. थोड्याशा चुका होत राहतात, त्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं असतं. दरम्यान दादू याचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र पॉईंटच्या डोक्यावरनं मारलेला हा चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक हजर. बाळा याच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. थोडंसं तिथे मिसफील्ड झालं होतं, परंतु 2 धावा घेऊन पूर्ण. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 16. 2 गड्याच्या मोबदल्यात 16 धावा. 71 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 2 षटकांमध्ये 16 धावा जमा केल्या. 2 गड्याच्या मोबदल्यात थोडंसं बॅकफुटला म्हणावं लागेल तो संघ. आता निश्चितच चांगली अशी एखादी खेळी करण्याची गरज आहे प्रीतमला आणि अनिकेत याला. राईट हँडेड अनिकेत, लेफ्ट हँडेड प्रीतम. आणि आता सामना थोडा लवकर सुरू करायचा आहे. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय तो आदित्य. या आधीच्या सामन्यामध्ये, पहिल्या राऊंडच्या सामन्यामध्ये सुरेख अशी गोलंदाजी केली होती ती आदित्यने. त्याचीच पुनरावृत्ती करावी लागणार आहे, कारण खूपच महत्वाचं असं षटक असणार आहे. 71 धावांचा पाठलाग करताना मातब्बर असे खेळाडू अजूनही मैदानात आहेत. प्रीतम आणि अनिकेत. त्यांना जर एकदा सूर गवसला तर त्यांना रोखणं फार अशक्य येऊन बसणार आहे वेताळ समी संघाला. त्यामुळे त्यांना सूर गवसण्याच्या आधी तंबूत परतावणं गरजेचं असणार आहे. ते आदित्य याला पाहूया काय करतो तो आदित्य आपल्या गोलंदाजीमध्ये. लेफ्ट हँडेड राईट हँडेड असं कॉम्बिनेशन. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चक्रीवर रचलं जात आहे. प्रत्येक चेंडूवरती बदलत्या स्ट्राईकवरती क्षेत्ररक्षण चेंज करणं गरजेचं असतं. त्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय तिथे 12 चेंडूमध्ये 55 धावांची गरज. खूपच महत्वाचे असणार हे षटक. या षटकामध्ये धावांचा पाऊस पाडावा लागणार आहे ते प्रीतम याला. आणि अनिकेत याला त्याची साथ द्यावी लागणार आहे. त्यालाही धावांचा पाऊस पाडावा लागणार आहे. परंतु गोलंदाज आहे तो आदित्य. आदित्यचा पहिला चेंडू. बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टीच्या मागे. दरम्यान 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. स्ट्राईक रोटेट होत आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 17. जोरदार प्रहार केला होता, परंतु बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये चेंडूने. आता स्ट्राईक रोटेट होत आहे. प्रत्येक बदलणाऱ्या स्ट्राईकवरती लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड कॉम्बिनेशन असल्या कारणाने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाते. आदित्य याचा पुढचा चेंडू. या आधीच्या सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी केली गेली होती आदित्य याच्याकडनं, परंतु त्याची पुनरावृत्ती होऊन देणं म्हणजे आपला पराभव खेचून घेण्यासारखा आहे हरिओम संघाला. त्यामुळे निश्चितच हरिओम संघाला धडाकेबाज फलंदाजी करावी लागणार आहे. पाहूया काय करतो तो अनिकेत आपल्या संघासाठी. यावेळेस फुलटॉस टाकला होता चेंडू. मिस झालाय स्ट्रोक. यष्टी उडते, बाद होतोय, झटका बसतोय अनिकेतच्या स्वरूपात. हरिओम संघाला खूपच मोठं यश मानावं लागेल ते आदित्य याच्या माध्यमातून मिळते वेताळ समी संघाला. धावसंख्या तिथे स्थिरावली आहे. पहिल्या चेंडूवर अवघी 1 धाव, त्यानंतर गडी बाद. 2 चेंडू तर संपले आहेत. अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडूमध्ये धावांचा पाऊस पाडावा लागणार आहे. 10 चेंडूमध्ये 54 धावांची गरज आहे ते पुढच्या फेरीत दाखल होण्यासाठी. वेताळ समी चषकामध्ये आपलं अस्तित्व राखायचं असेल तर धुरंधर खेळी खेळावी लागणार आहे ते हरिओम संघाच्या फलंदाजाला. पाहूया काय करतो तो गोलंदाज. प्रभावी अशी गोलंदाजी आतापर्यंत आदित्य याची. सामन्याला सुरुवात होते. 2 चेंडू झाले आहेत. आता स्ट्राईक वर येतोय तो नवीन फलंदाज. तो सामना करेल तो आदित्य याचा. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीच्या मागे. पुन्हा एक डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. स्ट्राईक रोटेट होत आहे. पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड फलंदाज प्रीतम मैदानात.
क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलती आहे, कारण वेताव समी संघाच्या क्षेत्ररक्षकांना संपूर्ण संघाला माहिती आहे की प्रीतम याची जर बॅट तळपली तर निश्चितच तो अजूनही सामना त्याच्या संघासाठी खेचून आणू शकतो. त्यामुळे प्रत्येक प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षण बदलण्यात येते. दरम्यान पुढचा चेंडू सामना करतो तो प्रीतम. यावेळेस मात्र अचूक चेंडू, आउटस्विंग केलेला चेंडू सरळ गेलाय. तो यष्टीरक्षक भावेश याच्या ग्लोव्ज मध्ये निर्धाव टाकलेला चेंडू, सुरेख अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळते. आणि आता 8 चेंडूमध्ये 53 धावांची गरज. यावेळेस मात्र खूपच प्रभावी गोलंदाजी. आणि आता मी तर म्हणेन 4 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा दिल्यात, एक गडी बाद केलाय. म्हणजे निश्चितच आदित्य मात्र भारी पडतो तो प्रीतम याच्यावर. प्रीतम याला टाकलेला पुढचा चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा बॅटचा आणि बॉलचा अजिबात संपर्क होऊ देत नाहीये. चांगले असे आउटस्विंग मारलेला चेंडू पुन्हा यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये. मागील चेंडूची पुनरावृत्ती झाली की काय असं वाटतंय. आणि दरम्यान 5 चेंडू संपतायत, शेवटचा चेंडू शिल्लक. आणि आता मात्र विजयाच्या अगदी समीप जाऊन ठेपते ती बेताव स्वामीची टीम. शेवटचा चेंडू, पुन्हा एक निर्धाव चेंडू आणि लगातार 3 चेंडू निर्धाव टाकले, तेही कोणाला तर प्रीतमला. धुरंधर असा हा फलंदाज यावेळेस मात्र थोडंसं दडपणात खेळताना दिसते, कारण निश्चितच धावा जास्त करायचा आहे, चेंडू अगदी कमी शिल्लक राहत आहेत, त्यामुळे निश्चितच थोडंसं दडपण असणार आहे ते प्रीतमवरती. आणि त्या दडपणाचा प्रभाव दिसलाय आपल्याला. 3 लगातार चेंडू निर्धाव गेले आहेत. महत्वाचं असं षटक होतं ते. हरिओम संघासाठी भरपूर धावा कुटण्याचा प्रयत्न करायचा होता या षटकामध्ये, परंतु कोणत्याही प्रकारची धाव होऊन दिलेली आहे ते आदित्यने या सामन्यामध्ये. आणि अशा रीतीने उत्कृष्ट असं गोलंदाजी संपते, षटक संपते. या षटकामध्ये अवघ्या 2 धावा देऊन एक गडी बाद केलाय तो आदित्यने. आणि आता शेवटचा षटक घेऊन येतोय तो आणि आता गोलंदाजीसाठी येतोय तो साहिल. शेवटचा षटक साहिल याचं. आणि आता मात्र जिंकण्यासाठी धावा भरपूर हव्या आहेत आणि चेंडू अगदी कमी राहिले. शेवटचं षटक, थोडंसं घाई करायची आहे, थोडी व्यूहरचना लवकर लावायची आहे. थोडासा स्वैर मारा, वाईड घोषित होत आहे. अवंतरच्या स्वरूपात एक धाव वळते. एनपी संघाचा प्रतिनिधी कप्तान यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं. एनपी संघाचा प्रतिनिधी कप्तान यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. चिठ्ठ्या उडवण्यात येणार आहेत, कारण हा सामना आता संपतोय. 5 अवघे 6 चेंडू राहिलेत शिल्लक या इनिंगचे, या सामन्याचे. चांगला असा टोला लावलाय तिथे, परंतु एकच धाव मिळते. प्रीतम स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. यावेळेस मात्र प्रीतमला बांधून ठेवण्यात यश मिळालं होतं ते आधीच्या ओव्हरमध्ये आदित्य याला. आणि आता पाहूया काय करतोय तो साहिल आपल्या गोलंदाजीमध्ये. गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू थोडासा स्वैर ठरला होता, वाईट घोषित झाला होता, त्यावर एक धाव मिळाली होती. त्यानंतरच्या चेंडूवरती चांगलासा चेंडू टाकला होता, एकच धाव घेण्यात यश मिळाली होती. अजूनही 5 चेंडू शिल्लक. साहिल याचा पुढचा चेंडू, जोरदार मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट होतोय. मला वाटतं आदित्यच्या ओव्हरमध्ये निश्चितच थोडासा वीक पॉईंट पाहिला गेला होता तो साहिल याच्याकडून. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी होती ज्याप्रमाणे आदित्यने ऑफस्टिक टू ऑफस्टिक मारा ठेवला होता. इनस्विंग आउटस्विंग चेंडू टाकून निर्धाव टाकले होते चेंडू. अशा रीतीने त्याचीच पुनरावृत्ती करावी लागणार आहे ती साहिल याला. साहिल याचा पुढचा चेंडू सामना करतोय तो प्रीतम. यावेळेस मात्र फ्रंट फुटल्यावर मारण्याचा प्रयत्न, यावेळेस इनस्विंग झालेला चेंडू, पुन्हा एक निर्धाव चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते साहिल याच्याकडनं. शेवटचे 3 चेंडू. यावेळेस मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू, तिथं क्षेत्ररक्षण झालंय आणि अचूक असा क्षेत्ररक्षण आणि अचूक असा थ्रो आणि धावबाद झालाय तो प्रीतम. यावेळेस सुरेख असं क्षेत्ररक्षण तिथे रोशन याच्याकडनं, कोळबा नेम, आणि अशा रीतीने धावबाद होतो तो प्रीतम.
अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि जवळपास सामना खिशात घातलाय तो वेताव समी संघाने. धुरंधर अशी फलंदाजी केली होती वेताव समी संघाकडनं. फलंदाजी करत असताना जितू, अक्षय, अनमोल यांनी यावेळेस फुलटॉस टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षक तिथे हजर, परंतु चेंडू जाईल तो सीमारेषे बाहेर. 1 बाउन्स चौकार. आता मात्र सूर गवसतोय तो फलंदाजाला, परंतु या आता खूपच उशीर झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय, औपचारिकता राहिली आहे सामन्याची. यानंतर होणारा सामना वेताव समी वर्सेस रिदित 11 15-40 यांच्यामध्ये होणार आहे. कारण NP स्पोर्ट्स बी संघाला बाय मिळाली आहे आणि पुढच्या फेरीत तो दाखल झालाय आणि आता लगेचच सामन्याला सुरुवात होणार आहे ती रिदित 11 वर्सेस या सामन्याचा विजेता संघ. बॅट उंच हवेत गेलेला चेंडू आणि हा खणखणीत असा षटकार. खूप खूप अभिनंदन वेताव समी संघाचं आणि खूपसं कौतुक हरिओम संघाचं. यानंतर होणारा आजच्या दिवसातला सामना, तिसऱ्या फेरीचा सामना, विजेता संघ म्हणजे वेताव समी संघ वर्सेस रिदित 11 1540 आसनगाव.